आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। संत एकनाथांच्या महाराष्ट्रामध्ये एकनाथ नावाला कलंक लावणारा गद्दारनाथ जन्माला आला। उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका। आमचं सरकार आल्यावर पहिल्याच कॅबिनेटमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करू, नाना पटोलेंचं आश्वासन। हिमाचलमध्ये जुनी पेन्शन योजना लागू केल्याचाही दाखला। सरकारनं जुन्या पेन्शन योजनेचं वचन देतो, शिर्डीमधल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचं आश्वासन। गेलेली सत्ता परत खेचून आणणार, ठाकरेंचा निर्धार। जुन्या पेन्शन 31 पेन्शन्या नव्या पेन्शन योजनेमध्ये मिळणार। यूपीएस योजना आम्ही स्वीकारली आहे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचा दावा। शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी यावं, केसरकरांचं आवाहन। दरम्यान केसरकरांच्या भाषणावेळी कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी। लाडकी बहीण योजना आणली, पण लाडका भाऊ कोणाला म्हणायचं हेच बहिणींना समजत नाहीये। आता सगळे बोलतात मीच तुझा भाऊ। योजनेच्या श्रेयवादावरून उद्धव ठाकरेंचा महायुतीवर निशाणा। उद्धव ठाकरेंनी आधी आपले भाऊ का दुरावले याचं आत्मपरीक्षण करावं। भावांबाबत ठाकरेंनी बोलू नये। ठाकरे परिवाराचं काय झालं हे महाराष्ट्रानं पाहिलंय। प्रवीण दरेकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। 1500 रुपये देण्यापेक्षा सरकारनं बहिणींची अब्रू वाचवावी। सत्तेचा उन्माद ज्यांना चढला त्यांना खड्यासारखं बाजूला करा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून शरद पवारांची टीका। लाडकी बहीण योजना मवियावाल्यांना बघवत नाही, लाडक्या बहिणी शिंदेंचे आभार मानतात। हे ठाकरेंना बघवलं नाही, तुम्ही मुख्यमंत्री असताना का योजना राबवली नाही? सम्राट देसाईंचा ठाकरेंवर निशाणा। आपल्या मनातील मुख्यमंत्री मंचावर बसलाय, लवकरच आपलं सरकार येणार। ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत संजय राऊतांसह सुभाष देसाईंकडून पुनरुच्चार। पैठणमधल्या निष्ठेचं पाणी कळलं नाही म्हणून गद्दारीची दारू पिली, उद्धव ठाकरेंचा संदीपान भुमरेंवर निशाणा। संदीपान भुमरे कारखान्यावर स्लीप बॉय होते। भुमरेंना बाळासाहेबांनी आमदार आणि उद्धवजींनी मंत्री केलं। संजय राऊतांची संदीपान भुमरेंवर टीका। पैठण तालुक्यामधल्या गुलामी संपवणार, ठाकरेंची साथ सोडल्यानंतर भुमरेंच्या डोक्यामध्ये दारू घुसली। ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेल्या सचिन घायाळ यांचा भुमरेंवर हल्लाबोल। पवार, चव्हाण, देशमुख, फडणवीस मुख्यमंत्री म्हणून चालतात, मग तुम्हाला ठाकरे घराण्याचा मुख्यमंत्री का चालत नाही? सचिन घायाळ यांचा सवाल। बडगुजर कुटुंबियांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी नाशिक पोलिसांकडून दबाव, संजय राऊतांचा गंभीर आरोप। मोदी येणार म्हणून नशीब, सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही। ठाकरेंचा मोदींसह सरन्यायाधीशांना खोचक टोला। पंतप्रधान होत असाल तर पाठिंबा देऊ, विरोधी पक्षातील एका मोठ्या नेत्याची मला ऑफर, पण मी कोणत्याही पदासाठी तडजोड करणार नाही। नितीन गडकरींचा गौप्यस्फोट। गडकरी कधी खोटं बोलणार नाहीत, विरोधकांनी तोडफोड करून चेहरा देण्याचा प्रयत्न केला असेल। गडकरींची पंतप्रधान पदाची कॅपॅसिटी असू शकते, पण तो त्यांचा पक्षांतर्गत विषय, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। नितीन गडकरी संघाच्या मुशीतील स्वयंशिस्तीचे नेते, गडकरींना कुणीही प्रभावित करू शकत नाही। गडकरी पंतप्रधानांइतकेच मोठे नेते आहेत, प्रवीण दरेकरांचं वक्तव्य। गडकरींनी पीएम पदावर नाही तर महामार्गावर बोलावं, चंद्रासारखे रस्ते महाराष्ट्रामध्ये का बांधले? आदित्य ठाकरेंचा निशाणा। मनसे नेते आणि सरचिटणीसांची आज बैठक, मुंबईतल्या विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा होणार। आमचे खूप आधीपासूनच कौटुंबिक संबंध, यात कुठलेही राजकारण नाही। शरद पवारांच्या भेटीवर भाजप नेते अमरीश पटेल यांचं स्पष्टीकरण। टीका करणाऱ्यांना गुलाबराव पाटील घाबरत नाही, मी सायकल देतो, तुम्ही टायर तर देऊन बघा। गुलाबराव पाटलांची गुलाबराव देवकरांवर टीका। सीएम शिंदे दाढीवाले, मोदी दाढीवाले, मीही दाढीवाला, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। सिल्लोडमध्ये सरकार विरोधातील मोर्चामध्ये सत्ताधारी पक्ष आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे सहभागी। भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्यानं मोर्चा। मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाचा हत्यार उपोषणार, आज मध्यरात्रीपासून जरांगेंचं आमरण उपोषण। सगळे सोयरेच्या मागणीवरून जरांगे ठाम। सगळे सोयरे कुणबी प्रमाणपत्र तिन्ही गॅझेटबाबत सरकारनं दगाफटका करू नये, सरकार अंमलबजावणी करणार असल्याचं भुमरेंनी सांगितलंय। भुमरेंसोबतच्या चर्चेनंतर जरांगेंची प्रतिक्रिया, तर हैदराबाद सातारा गॅझेटबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचं संदीपान भुमरेंचं आश्वासन। हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मराठवाड्यामधल्या मराठा समाजाची मागणी, हैदराबाद गॅझेटचा मराठा आरक्षणासाठी उपयोग व्हावा, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया।
कर्नाटकात घडलंच नाही त्याबाबत फेक न्यूज पसरवून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, जनता फेक नॅरेटिव्ह सोबत सरकारही उकळून फेकणार, बाळासाहेब थोरातांची टीका. छगन भुजबळांकडून ही अपेक्षा नव्हती. राजेश टोपेंनी जरांगेंना पुन्हा आणलं असतं तर गृह खात्यानं त्यांना सोडलं असतं का? लोकप्रतिनिधींनी जास्त जबाबदारीनं वागलं पाहिजे, सुप्रिया सुळेंचा भुजबळांवर निशाणा. धनगर समाजाचं शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक, कायद्याच्या चौकटीमध्ये बसून आरक्षण कसं देता येईल याबाबत मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळाला आश्वासन, तर तातडीनं एक नवी समिती गठीत करण्यात येईल, शिंदेंची माहिती. धनगर आणि धनगड एकच असल्याचा GR काढण्याची मंत्री शंभूराज देसाईंची मागणी, 3 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची समिती गठीत करणार, आंदोलनकर्त्यांना उपोषण थांबवण्याची विनंती. राज्य सरकारचा समिती स्थापन करण्याचा निर्णय मान्य नाही, पंढरपूरमधल्या उपोषणकर्त्या धनगर समाजातील आंदोलनकर्त्यांचा पवित्रा. 26 सप्टेंबरला पंतप्रधान मोदी वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार, पंतप्रधानांच्या हस्ते नगारा वास्तूचं लोकार्पण होणार, वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड यांची माहिती. 2 दिवसानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा, महाराष्ट्रासोबत दिल्ली विधानसभेची निवडणूक घ्या, केजरीवालांची मागणी. केजरीवालांचं राजीनाम्याचं भाष्य म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण, अरविंद केजरीवालांच्या राजीनाम्याच्या वक्तव्यावर अण्णा हजारेंची टीका. कुणी मुख्यमंत्री होऊ दे, मला काय करायचंय, फडणवीस अजितदादांच्या भावी मुख्यमंत्री बॅनरवर आव्हानांचा टोला, काही झालं तरी मुख्यमंत्री मवियाचाच होणार, आव्हानांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये राजश्री उमरेंनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेलं उपोषण 14व्या दिवशी केलं स्थगित, केसरकर सत्तारांच्या उपस्थितीमध्ये राजश्री उमरेंचं उपोषण स्थगित, 2 आठवड्यामध्ये मागण्या मान्य करण्याच्या अटीवर उपोषण मागे. नांदेडमध्ये भाजपच्या साडी वाटप कार्यक्रमात गोंधळ, साड्या वाटण्यापूर्वीच आयोजकाला कार्यक्रम बंद करावा लागला, साडीसाठी महिलांची झुंबड, शिस्त मोडून महिलांनी साड्या हिसकावल्या. डोंबिवलीमध्ये शिंदेगडाचे शहर प्रमुख राजेश मोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भावी आमदार आशयाचा केक, भाजपा आमदार रवींद्र चव्हाणांच्या मतदारसंघात मोरेंनी भावी आमदार उल्लेखाचा केक कापला, राजकीय वर्तुळात चर्चा. सांगलीमध्ये चिमुकल्यांच्या हातांवर जयंत पाटलांचा ऑटोग्राफ, चिमुकल्यांचा हट्ट पूर्ण करत जयंत पाटलांनी हातावर ऑटोग्राफ दिला. पुण्यामध्ये बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी, विसर्जन मिरवणूक लक्षात घेता 2 दिवसांपासून बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. चित्रपटसृष्टीमधील दिग्गज कलाकारांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी गणरायाची पूजा आणि संगीतकार हिमेश रेशमिया, सोनाक्षी सिन्हा, दिव्या खोसला, मृणाल ठाकूरसह अनेक दिग्गज कलाकारांची वर्षावर उपस्थिती. आदित्य ठाकरेंच्या हस्ते TV9 मराठीच्या बाप्पाची आरती, आदित्य ठाकरेंची गणराया चरणी मनोभावे पूजा. अक्षर चित्रकार नवनाथ दळवींनी TV9च्या नावानं बाप्पाचं सुंदर चित्र रेखाटलंय. गेल्या 37 वर्षांपासून नवनाथ दळवी विविध अक्षरांपासून चित्र रेखाटत आहेत. हिंदी सिनेमा दिग्दर्शित रोहित शेट्टी वरळी पोलिसांच्या बाप्पाच्या दर्शनाला, रोहित शेट्टीकडून वरळी पोलिसांच्या बाप्पाची आरती. संगीतकार अजय अतुल यांची मंत्री धनंजय मुंडे यांच्या गणेशोत्सवाला विशेष उपस्थिती, मुंडेंकडून अजय अतुल यांचं मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत. जर्मनीमध्ये गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष दुमदुमला, मराठी चित्र मित्रमंडळाच्या वतीनं बर्लिनमध्ये उत्साहात गणेशोत्सव साजरा. मुंबईच्या बोरिवलीमधील देवीपाड्यामध्ये शिवशंकराच्या रूपामध्ये बाप्पाच्या मूर्तीचं दर्शन, बालमित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मूर्ती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. मुंबईतील गणेशनगरच्या राजाला 54 वर्ष पूर्ण. 1971 मध्ये बाप्पाच्या आगमनाच्या वेळेला पूर्वीच्या लालजी पाड्याचं नाव बदलून गणेशनगर करण्यात आलं. भिवंडीमध्ये नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिराची झलक, स्वर्गीय पंडित नाना मित्र मंडळाकडून नेपाळच्या मंदिराचा देखावा साकारण्यात आला. भिवंडीमध्ये मंत्री रवींद्र चव्हाणांची धामणकर नाका मित्र मंडळाच्या गणरायाचं दर्शन, चव्हाणांच्या हस्ते गणेश दर्शन स्पर्धेचं पारितोषिक वितरण संपन्न. नंदुरबार शहरातील श्री संत कबीरदास गणेश मंडळाच्या वतीनं बाप्पाची सामूहिक आरती, 300 भाविकांनी एकाच वेळी गणरायाची आरती केली. नंदुरबारमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन घडलं, मुस्लिम तरुणांकडून पुष्पवृष्टी करत गणरायाला निरोप. धुळ्यातील भांडे गल्लीमध्ये चिमुकल्यांनी भांड्यांपासून गणपती साकारला, गणपती बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी.
धुळ्यामधल्या आर्टिस्ट स्वप्नील पाटील यांनी घरगुती गणपती आरासमध्ये भव्य दिव्य सोन्याची जेजुरी साकारली. वेस्टेज पुठ्ठ्यापासून बाप्पाला जेजुरी मंदिराची मानवंदना. ईद गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमध्ये पोलिसांचा रूट मार्च. पोलीस अधीक्षक स्वतः मार्चमध्ये सहभागी. ईद आणि विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहापूरमध्ये पोलिसांचा रूट मार्च. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल सज्ज. गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज. विसर्जनासाठी 204 कृत्रिम तलाव आणि इतर सुविधांची निर्मिती. भाविकांच्या सेवेसाठी 12,000 अधिकारी आणि कर्मचारी तैनात असणार. तर QR कोडवर घराजवळील कृत्रिम तलावाची माहिती मिळणार. पुण्यामधल्या गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉक्टर अजित रानडेंना पदावरून हटवण्याचा निर्णय. आवश्यक असलेले निकष पूर्ण होत नसल्याचं UGCला 2 वर्षांनंतर आलं लक्षात. भिवंडीच्या अंबाडी परिसरात ठाकरे गटाच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन. सुरेश म्हात्रे, ज्योतिताई ठाकरे, विश्वास अथळे यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन संपन्न. नंदुरबारच्या चिखली बुद्रुकमध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश. जिल्हाप्रमुख अरुण चौधरी यांच्या उपस्थितीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश संपन्न. रिपाई अध्यक्ष प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणी अपडेट. दीपक बडगुजर यांचं नाव समोर. मुख्य आरोपी मयूर बेगला अटक. तपास सुरू असल्याची पोलिसांची माहिती. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवड्याच्या तुलनेमध्ये हळदीचे दर स्थिर. हळदीची 1,750 क्विंटल आवक. हळदीला 12,000 रुपयांचा दर.